संपूर्ण राज्यात कृत्रिम कुंडांमध्ये गणेश मूर्तींचं विसर्जन करण्यासह मूर्ती आणि निर्माल्यदान उपक्रम राबवत कोल्हापूर शहरासह जिल्ह्यानं पर्यावरणपूरक मूर्ती विसर्जनाचा आदर्श संपूर्ण राज्याला घालून दिलाय। दरवर्षी न्यायालयांमध्ये ज्या पर्यावरणपूरक गणेश विसर्जनावर खल होतो आणि न्यायालयांकडून जे आदेश दिले जातात त्याची अंमलबजावणी कोल्हापूरकर गेल्या अनेक वर्षांपासून करतायत। परंतु गेल्या काही वर्षांमध्ये हिंदुत्ववादी संघटना, न्यायालय, प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि स्थानिक स्वराज्य संस्थांचे आदेश धाब्यावर बसवत वाहत्या पाण्यातच गणेश मूर्तींचं विसर्जन व्हायला हवं असा आग्रह धरत कृत्रिम कुंडांमध्ये मूर्ती विसर्जन तसंच मूर्तीदान संकल्पनेला विरोध करतायत। यावर्षी या संघटनांनी कोल्हापूर शहरात आक्रमक भूमिका घेत पंचगंगा नदीघाट परिसरात प्रशासनानं लावलेले बॅरिगेड काढून टाकत नदीपात्रात गणेश भक्तांना नदीपात्रात मूर्ती विसर्जनासाठी आवाहन केलं। त्यामुळे पंचगंगा नदीघाट परिसरात महापालिकेच्या पर्यावरणपूरक मूर्ती विसर्जनाच्या आवाहनाला फारसा प्रतिसाद मिळाला नाही। अन्य ठिकाणी मात्र गणेश भक्तांनी पर्यावरणपूरक मूर्ती विसर्जनालाच प्राधान्य दिलं। महापालिकेनं शहरात विविध ठिकाणी 160 विसर्जन कुंड आणि निर्माल्य कुंडांची व्यवस्था केली होती। या कुंडांमध्ये टँकरद्वारे पाणी भरून पर्यावरणपूरक विसर्जनासाठी गणेश भक्तांना आवाहन करण्यात येत होतं। मूर्ती आणि निर्माल्य संकलनासाठी महापालिका प्रशासनानं 2,500हून अधिक कर्मचाऱ्यांची 2 शिफ्टमध्ये नियुक्ती केली होती। इराणी खणीच्या ठिकाणचा तत्कालीन पालकमंत्री सतेज पाटील यांनी जिल्हा नियोजन समितीमधून नाविन्यपूर्ण योजनेतून महानगरपालिकेला इराणी खणीच्या ठिकाणी 80 लाख रुपयांच्या निधीतून कन्व्हेअर बेल्ट उपलब्ध करून दिला होता। पर्यावरणपूरक मूर्ती विसर्जनासाठी यावर्षी सुद्धा या बेल्टचा फायदा झाला। महानगरपालिकेच्या माध्यमातून 205 टेम्पो, 480 हमाल, 7 JCB, 8 ट्रॅक्टर, 4 पाण्याचे टँकर, 1 क्रेन, 5 ॲम्ब्युलन्स आणि फ्लोटिंग तसंच साधे तराफे अशी यंत्रणा मूर्ती विसर्जनामध्ये सहभागी होती। महापालिकेच्या अग्निशमन दल, विद्युत विभाग आणि आरोग्य विभाग हे विभाग रात्री उशिरापर्यंत सतर्क होते। अवनी संस्थेच्या वतीनं शहरातून निर्माल्य संकलित करत पर्यावरणपूरक विसर्जनाला हातभार लावण्यात आला। रंकाळा परिसर, लक्षतीर्थ परिसरासह कोटीतीर्थ तलावाच्या ठिकाणी पर्यावरणपूरक गणेश विसर्जन करण्यात आलं। मात्र पंचगंगा नदीघाट परिसरात थेट नदीपात्रात मूर्तींचं विसर्जन करण्यात आलं।